AM न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे। मुलगी शिकली आणि प्रगती झाली असं म्हटलं तरी हे आपण जे चित्र पाहिलं तरी हे समाजामध्ये आपल्याला तसं दिसतं का, एक प्रश्नच आहे। मात्र हे सगळं चित्र आपल्याला पाहायला मिळेल हिंगोलीमध्ये। हे हिंगोलीच्या कुरुंदा इथल्या अश्विनी दळवी हिनं करून दाखवलंय। विशेष म्हणजे अश्विनीनं कुरुंदा गावातील पहिली महिला पोलीस उपनिरीक्षक होण्याचा मान मिळवलाय। तसा दुर्गम भाग, जास्त शिक्षणाच्या संधी नाहीत, जास्त शिक्षणाच्या सोयी देखील नाहीत, उच्च शिक्षण कुठे घ्यायचा हा मोठा प्रश्न आहे। पण असं असताना देखील कितीही अडचणी आल्या तरी आम्ही वाट निर्माण करू, आम्हाला जे मिळवायचे ते आम्ही मिळवू, आमची जिद्द आहे, आमची चिकाटी आहे, आमच्या पाठीमागे एक महत्त्वाकांक्षा आहे आणि कुटुंबातली सगळी मंडळी आम्हाला साथ देत आहेत, प्रेरणा देत आहेत। ह्या एका गोष्टीमुळं ही हिंगोलीतल्या कुरुंदा इथली मुलगी शिकली, पुढे आली आणि तिनं गावातली पहिला महिला पोलीस उपनिरीक्षक होण्याचा मान मिळवलाय। पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट। कुरुंदा येथील उत्तमराव दळवी यांना 4 मुली आणि 1 मुलगा आहे आणि ही आहे त्यांची कन्या अश्विनी हिनं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होत गावची पहिली महिला पोलीस उपनिरीक्षक होण्याचा मान मिळवलाय। जिद्द, चिकाटी आणि त्याचबरोबर अथक प्रयत्नानं तिनं हे यश मिळवलंय। अश्विनीला सुरुवातीपासूनच पोलिसात जाण्याची इच्छा होती आणि तिच्या या यशाबद्दल आपल्याला अभिमान वाटत असल्याचं तिचे वडील उत्तमराव दळवी सांगतात। ही तिसरी मुलगी स्वतःच्या जिद्दीवर, चिकाटीवर तिनं पदवीचं शिक्षण घेऊन तिचं स्वप्न होतं की मला एकदा PSI व्हायचं आणि तिनं हे स्वप्न प्रत्यक्षात उतरविलं। मी वडील या नात्यानं दुसरं काहीच करू शकलो नाही। फक्त तिला काय आधार, पैसा, शिक्षणासाठी तिला काही लागत असेल ते मी पुरवलं, बाकी काहीच नाही। एवढ्या मोठ्या नोकरीत काही पैसा वगैरे काहीच चालत नाही। तिनं तिच्या जिद्दीवर MPSCची परीक्षा दिली आणि ती पहिल्याच प्रयत्नात तिने मेरिट लिस्टमध्ये येऊन तिनं स्वतःच्या जिद्दीवर, स्वतःच्या पायावर तिनं मेहनतीनं PSI या पदापर्यंत गेली। तिचा मला सार्थ अभिमान आहे। सुरुवातीपासूनच पोलिसात जाण्याची इच्छा असल्यानं मी चिकाटीनं अभ्यास केला असं ती म्हणते। हे यश मिळवण्यासाठी कुटुंबानं विशेष साथ दिल्याचं अश्विनी सांगते। शिवाय पुढे देखील परीक्षा देऊन वरिष्ठ पदावर जाण्याची इच्छा अश्विनीनं व्यक्त केली आहे। 12 एप्रिलला माझा रिझल्ट लागला। त्या दिवशी मला सायंकाळी 7 वाजता कळलं की माझं सिलेक्शन झालंय। तेव्हा मला खूप आनंद झाला, कारण माझ्या वडिलांचं खूप स्वप्न होतं की मी PSI व्हावं म्हणून। तर मी वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं याचा नक्कीच खूप आनंद आहे मला। मी पुण्याला मी लायब्ररीमध्ये होते त्यावेळेस आणि माझा भैया असतो तिथे पुण्याला क्लास करताना। त्यांनी मला फोन करून सांगितलं की तुझं आज रिझल्ट लागला आणि तुझं सिलेक्शन झाले। तो लगेच खाली आला आणि आम्ही तिथेच सेलिब्रेशन माझ्या लायब्ररीमध्येच केलं। तो पेढ्याचा बॉक्स घेऊन आला होता आणि बस तेव्हाच मला कळलं, मला खूप आनंद झाला। माझ्या फॅमिलीचा खूप जास्त सपोर्ट होता मला आणि माझे भैया आणि माझे नरहर कुरुंकर शाळेमधले शिक्षक, परभणीच्या स्वामी विवेकानंद अकॅडमीचे शिक्षक आणि बस मेंटली सपोर्ट माझ्या फॅमिलीचा होता। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या परीक्षेत अश्विनीनं उत्तीर्ण होत गावातील पहिली महिला पोलीस उपनिरीक्षक होण्याचा मान मिळवलाय आणि त्यामुळेच तिचं कुरुंदा ग्रामस्थांमधून देखील विशेष कौतुक होत आहे। अश्विनीच्या पुढील वाटचालीस AM न्यूजच्या देखील खूप खूप शुभेच्छा। उमेश चक्कर, AM न्यूज, हिंगोली। AM न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे।